लॅपटॉप, कॉफीचा मग आणि मील स्किप करणं हे तुमचं दररोजचं पॅटर्न आहे का? मीटिंग्स, डेडलाईन्स ह्याच्या नादात हेल्थ बाजूला राहते असं होतंय का? हॅलो गाईज, वेलकम टू डे 3 ऑफ न्यूट्रिशन वीक सिरीज. कॉर्पोरेट लाईफस्टाईलमध्ये लॉंग सिटिंग आवर्स, स्ट्रेस आणि इरेग्युलर ईटिंग हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. त्याच्यामुळे काय होतं, बॅक पेन वाढतं, ऍसिडिटी वाढते, फोकस बिघडतो, सगळ्या गोष्टींवरती त्याचा इम्पॅक्ट होतो. सो याच्यासाठी आपण काय करू शकतो? 5 मिनिटाचा ब्रेक घेणं. लॉंग ड्युरेशनला जेव्हा तुम्ही एका जागेवरती बसतात, तुमच्या बॉडीमधलं ब्लड सर्क्युलेशन कमी होतं. त्याच्यामुळे दर 2-3 तासांनी एक 5 मिनिटाचा ब्रेक घेऊन थोडेसे स्ट्रेचेस केले तर तुमच्या एनर्जी लेवल्स, तुमचा फोकस आणि तुमचं पोस्चर या सगळ्या गोष्टी सुधारतात. इन्स्टेड ऑफ 2 ते 3 कप कॉफी पिण्यापेक्षा तुम्ही 1 ते 2 लिटर पाणी तुमच्या वर्किंग आवर्स मध्ये प्या, जेणेकरून तुमचं डायजेशन इम्प्रूव्ह होईल, ऍसिडिटी कमी होईल आणि तुमचा कामावरचा फोकस वाढेल. आणि शेवटचं, तुमचा लंच स्किप करू नका आणि बॅलन्स लंच कॅरी करा, ज्याच्यामध्ये कार्ब्स, प्रोटीन, फायबर, फॅट्स आणि व्हायटमिन्स या सगळ्याचा बॅलन्स असेल, जेणेकरून तुमचं नेक्स्ट मील ओव्हर इटिंग होणार नाही आणि कुठल्याही प्रकारचे क्रेविंग्स तुम्हाला कामामध्ये त्रास देणार नाहीत. या गोष्टी फॉलो करून बघा आणि कुठली गोष्ट तुमच्यासाठी वर्कआउट होतीये ते आम्हाला नक्की सांगा.